हरिओम. सगळ्यांना अभ्यास वर्गामध्ये, गीतेच्या या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. चौथा अध्याय आपला सुरू आहे. नेहमीप्रमाणे प्रार्थनेने आधी सुरुवात करू. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। हरिः ओम्। हरिओम. आपण 24व्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत. 24व्या श्लोकाचा सारांश वीणाताईंनी सांगितलाच आहे. आपण फक्त त्याच्यातला गीता इथला श्लोक म्हणू आणि मग आजच्या अभ्यासाला सुरुवात करू. ब्रह्मात होमिले ब्रह्म ब्रह्माने ब्रह्मलक्षणी ब्रह्मी मिसळले कर्म तेव्हा ब्रह्मची पावला. सर्वत्र ब्रह्मदर्शन करणारा अल्टिमेट ज्ञानी आहे. त्याची लक्षणं या श्लोकामध्ये मुद्दाम सांगितली आहेत आणि आपल्या समोर बाकी सगळ्या साधना सांगताना एक लक्ष किंवा एक ध्येय ठेवण्यासाठी म्हणून हा श्लोक सुरुवातीला आहे. तिथून पुढच्या काही श्लोकामध्ये सगळ्या आयुष्यभर आपलं प्रत्येक कर्म हे यज्ञ भावनेने कसं करावं हे श्रीकृष्ण वेगवेगळ्या पद्धतीने सांगणार आहेत. योग्य ज्ञानाने म्हणजे ब्रह्मभावाने केलेलं कर्म हे यज्ञ या पातळीला पोचतं किंवा यज्ञ ही संज्ञा त्याला आपण देऊ शकतो. एक प्रकारे प्रत्येक यज्ञ म्हणजे आपल्या मानसिक पातळीवर आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरलेलं एक प्रकारचं कर्मकांडच असतं. आणि या यज्ञांच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती सांगितल्या जाणार आहेत, वेगवेगळे यज्ञ जे सांगितले जाणार आहेत त्या यज्ञांच्या रूपाने वेगवेगळ्या जीवन पद्धती आपल्या समोर ठेवण्यात येते. त्याच्यातली आपल्या मनाला भावेल ती, आपल्या स्वभावाला रुचेल ती आणि आपल्या बुद्धीला झेपेल ती जीवन पद्धती स्वीकारून आपण आपल्या मनाचं अशा प्रकारे समायोजन करावं. समायोजन म्हणजे काय? पुनर्रचना, की ज्याच्यामुळे आपण त्या जगामध्ये वावरतो. त्या जगामध्ये आपल्या भोवती काही व्यक्ती असतात, काही वस्तू असतात, वेगवेगळ्या परिस्थितींशी सामना करायला लागतो आणि त्या परिस्थितींचे चुकीच्या प्रतिक्रिया आपल्यावर ज्या उमटतात त्या प्रतिक्रिया आपल्याला बदलायच्या आणि त्या इफेक्टिव्हली बदलायच्या, परिणामकारक रीतीने त्या बदलायच्या. आणि त्याच्यासाठी हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सोयीच्या पद्धतीने आपल्या मनाचं समायोजन किंवा पुनर्रचना करणं हे आपल्याला सोयीचं जावं म्हणून वेगवेगळ्या पद्धती सांगितल्यात. कारण वेगवेगळे साधक वेगवेगळ्या स्तरावर आहेत. सगळ्यांना एकच उपाय सांगून तो झेपेल जमेल असं नाही, म्हणून हे एवढ्या 12 साधनांचे प्रकार सांगितलेले. आता आपण 25वा श्लोक वाचूया. दैवमेवापरे यज्ञै योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञै यज्ञेनैवोपजुह्वति। देवताराधने यज्ञ योगी कोणी अनुष्ठिती ब्रह्माग्नी ततसे कोणी यज्ञे यज्ञत्व जाणिती. पदच्छेद बघूयात आधी. दैवम एव अपरे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नौ अपरे यज्ञम यज्ञेन एव उपजुह्वति. आता अन्वय आणि अर्थ बघू. अपरे योगिनः दुसरे योगी, दैवम यज्ञम एव देवता विषयक यज्ञाचेच पर्युपासते चांगल्या प्रकारे अनुष्ठान करतात. अपरे म्हणजे त्याहून दुसरे, ब्रह्माग्नौ ब्रह्मस्वरूप अग्नीमध्ये, यज्ञेन एव आत्मस्वरूपाच्या जाणीवेनेच, यज्ञम उपजुह्वति जीवात्म भावाची आहुती देत असतात. आता फक्त मराठी अर्थ पुन्हा एकदा वाचूया. दुसरे योगी देवतांविषयक यज्ञाचंच चांगल्या प्रकारे अनुष्ठान करीत असतात, तर अजून दुसरे योगी ब्रह्मस्वरूप अग्नीमध्ये आत्मस्वरूपाच्या जाणीवेनेच जीवात्म भावाची आहुती देत असतात. आपण आधी पहिल्या ओळीकडे लक्ष देऊ. दुसरी ओळ थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. दैवम एव अपरे यज्ञम योगिनः पर्युपासते.
म्हणजे देवता विषयक यज्ञाचेच दुसरे योगी चांगल्या प्रकारे अनुष्ठान करत असतात. इथे दुसरे योगी म्हणजे अपरे असा शब्द त्याच्यासाठी वापरलाय. दुसरे म्हणजे असं का वापरलंय, तर या आधीच्या श्लोकामध्ये जे योगी सांगितलेले होते ते कसे होते, सर्व ठिकाणी ब्रह्मच दिसत होतं, सर्वत्र ब्रह्मदर्शन रूपी यज्ञ करणारे ते योगी होते, त्यांच्यापेक्षा हे वेगळेत असं सांगण्यासाठी हा अपरे शब्द वापरलेला आहे. आणि मग पुढे योगिनाह. योगिनाह म्हणजे यज्ञार्थ कर्म करणाऱ्या निष्काम साधकांसाठी योगिनाह म्हणजे योगी अशी संज्ञा वापरलेली आहे. आता आपण या यज्ञांकडे बघताना वेगवेगळे विद्वान त्याचे कसे कसे अर्थ लावतात, त्याच्यातनं काय काय वेगवेगळ्या पद्धती आपल्या समोर मांडतायत, त्याचा आपण एक कौलनिक अभ्यास एका पाठोपाठ एक करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रामसुखदास काय म्हणतात ते बघूया. त्याच्यामध्ये श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये एक यज्ञ आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये दुसरा यज्ञ. पहिल्या ओळीमध्ये जो यज्ञ आहे तो दैव यज्ञ आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये जो यज्ञ आहे त्याचं नाव ब्रह्मयज्ञ. आपण पाहूयात आता त्याचं सविस्तर त्याची चर्चा आपल्याला करायचीच आहे. तर रामसुखदास म्हणतात की या ओळीत म्हणजे दैवमेवा परे यज्ञम योगिन पर्युपासते या ओळीत जो दैवयज्ञ सांगितलेला आहे त्याचा अर्थ काय, तर संपूर्ण क्रिया आणि पदार्थांना स्वतःच म्हणजे आपलं स्वतःचं आणि आपल्यासाठी मानणं न मानता त्यांना फक्त भगवंताचं आणि भगवंतासाठीच मानणं ह्यालाच यज्ञ म्हटलंय आणि त्यालाच दैवयज्ञ म्हटलंय. आणि पुढचं याच्यामध्ये पर्युपासते हा जे एक जे क्रियापद येतं, उत्तम प्रकारे योग्य प्रकारे अनुष्ठान करतात. तर कोणत्याही क्रिया आणि पदार्थांमध्ये जराही आसक्ती, कामना, ममता यत्किंचितही न ठेवता संपूर्णपणे त्या सगळ्या गोष्टी या भगवंताच्याच आहेत असं सतत मानणे आणि अगदी मनापासून मानणे म्हणजेच दैवयज्ञाचं उत्तम प्रकारे अनुष्ठान करणं असं रामसुखदास म्हणतात. आता आपण दुसरं मत बघणार आहोत ते डॉक्टर शंकर अभ्यंकरांचे. ते म्हणतात की देवतांना संतुष्ट करण्यासाठी केलेली जी कृती त्याला दैवयज्ञ म्हणतात. मग ज्यांच्या ठाई फळांची इच्छा असते, फलाकांक्षा ज्याला म्हणतो आपण, फलाकांक्षा असते, ते साधक हा या प्रकारचा यज्ञ करतात. आता हे देव कोणते, कुठल्या देवांचं यज्ञ करतात ही मंडळी, तर दोन त्याला ऑप्शन्स आहेत म्हणजे दोन आयाम आहेत. शंकर अभ्यंकर म्हणतात की प्रत्येक इंद्रियाची एक देवता मानलेली, तर कर्मेंद्रियांच्या 5 कर्मेंद्रियांच्या 5 देवता, 5 ज्ञानेंद्रियांच्या प्रत्येकी एक प्रमाणे 5 देवता. त्या देवता कुठल्या ते सहज गंमत म्हणून आपण समजून घेऊ. हाताची देवता आहे इंद्र, पायाची आहे त्रिविक्रम. आता त्रिविक्रम हे विष्णूचंच नाव आहे, पण विष्णूला त्रिविक्रम हे नाव का दिलेलं आहे, त्यांनी 3 पावलामध्ये त्या बळीराजाकडून जो वर मागितला होता त्या 3 पावलामध्ये स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ हे काबीज केले, असा त्यांनी 3 पावलात विक्रम केला म्हणून त्रिविक्रम. म्हणजे एका अर्थाने पायाची देवता ही विष्णू आहे. आणि विषधातू, विष्णू या शब्दामध्ये विषधातू आहे, त्याचा अर्थ व्यापणे असा अर्थ आहे. आणि आपण पायांनीच चालत वेगवेगळ्या ठिकाणी व्यापतो. आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कसं जाऊ शकतो, पायांनीच जाऊ शकतो. आपल्या दृष्टीने तेच व्यापण आहे. विष्णूच्या दृष्टीने एक एक पाऊल ठेवून संपूर्ण स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ लोक व्यापण हे आहे. किंवा विष्णू हा प्रत्येक जीवामध्ये व्यापून राहिलेला आहे असं पण आपण पुरुष सूक्तामध्ये विष्णूचं स्वरूपाचं वर्णन पाहिलेलं आहे. तर पायाची देवता त्रिविक्रम किंवा एका अर्थाने विष्णू. वाणीची देवता अग्नी, उपस्थ म्हणजे जननेंद्रिय त्याची देवता असते प्रजापती, आणि पायू म्हणजे गुदद्वार किंवा मनमूत्र विसर्जनाचे स्थान त्याची देवता असते यम. या झाल्या 5 कर्मेंद्रियांच्या देवता. आता 5 ज्ञानेंद्रियांच्या देवता बघू. कानाची देवता दिशा, त्वचेची वायू, डोळ्याची सूर्य, जिभेची वरुण देवता आणि नाकाची अश्विनी कुमार. तर या देवतांना संतुष्ट करण्यासाठी
आणि त्यांच्याकडून कृपाप्रसाद मिळवण्यासाठी काही लोक यज्ञ करतात. तर काही लोक ब्रह्मा, विष्णू, महेश, शिवशक्ती, शक्ती, गणेश अशा रूपामध्ये देवतांची आराधना करून त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर या दोन्ही प्रकारांना दैवयज्ञच म्हणतात. वस्तुतः हे यज्ञ हे चित्तशुद्धीसाठीच आहे आणि ह्याची परिणती पुढे ज्ञानयज्ञामध्ये होणं अपेक्षित आहे. म्हणजे एकदा का तुम्ही उपासना करून करून तुमचं चित्त शुद्ध झालं की त्या शुद्ध अंतःकरणानेच तुम्हाला ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता निर्माण होईल. म्हणजे ही ज्ञान ग्रहण करण्याची अलीकडची पूर्वतयारी म्हणून हे दैवयज्ञ आहे. आता देवता यज्ञांचा अजून एक अर्थ डॉक्टर अभ्यंकरांनी लावलाय. ते म्हणतात की देवता यज्ञ हे एक रूपक आहे. तर प्रत्येक इंद्रियाची एक अधिष्ठात्री देवता आहे. याचा अर्थ प्रत्येक इंद्रियाला पण एक विविक्षित पावित्र्य आहे आणि म्हणून यज्ञकर्म करणाऱ्या प्रत्येक मानवानं त्या त्या इंद्रिय देवतेला संतुष्ट करण्या इतपतच विषयांचा उपभोग द्यावा. त्याच्यापेक्षा अधिक हाव धरून विषयांच्या मागे लागू नये असा एक त्याचा अर्थ होतो. तर ते पावित्र्य जपलं जाईल. आता हा जो अर्थ यांनी रूपकात्मक सांगितलेला आहे तो खूप विस्ताराने आपल्याला पुढच्या श्लोकात बघायचा आहे, 26व्या श्लोकामध्ये. तेव्हा आपण इथे या बाबतीत एवढंच बोलणार आहोत. आता माधवानंद असं म्हणतात की हा जो दैवयज्ञ आहे तो सर्वसाधारण मानवांसाठी, साधकांसाठी तर आहेच, पण सर्वसाधारण मानवांच्यासाठी सुद्धा खूप नैसर्गिक आहे. कसं काय? तर आपल्याला सगळ्यांना देव या कल्पनेबद्दल, संकल्पनेबद्दल खूप औत्सुक्य असतं, कुतूहल असतं. कोण आहे बरं हा देव? तो सगळं विश्व चालवतो, तो आपल्याला भेटला तर किती छान होईल असं लहानपणी तरी कधीतरी आपल्या मनामध्ये येऊन गेलेलं असतं. आणि आपल्याला काही कळण्यापूर्वीच आपल्या हिंदू संस्कृतीत तर असं वातावरण असतं की आपल्याला काही ना काही गोष्टी शिकवल्याच जातात. सकाळी उठलं की आंघोळ झाली की देवाला नमस्कार करणं किंवा जेवणापूर्वी एखादा श्लोक म्हणून मग जेवायला सुरुवात करणं, संध्याकाळी देवासमोर दिवा लावला की शुभं करोती म्हणणं, शाळेमध्ये एखादं स्तोत्र शिकवलं जातं, घरी एखादं काही श्लोक आणि अशी उपासना आपण लोकांना म्हणजे आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना करताना पाहतो. त्यामुळे आपणही काही आपल्या नकळत, म्हणजे याला उपासना म्हणतात, असं न कळत सुद्धा आपण ते करायला सुरुवात करतो. ज्या तिथे मुलांच्या मुंजी होतात तिथे मुलांना मुंजीमध्ये गायत्री मंत्राशी परिचय होतो, व ते संध्यावंदन वगैरे काही उपचार करायला लागतात. आता हे सगळं जेव्हा करत असतो तेव्हा परमार्थ किंवा अध्यात्म असे शब्द सुद्धा आपल्या डोक्यात अजिबात नसतात. हे काही चाललंय ते परमेश्वर प्रीत्यर्थ, म्हणजे देवासाठी आपण हे करतो आहोत तेवढंच आपल्याला कळत असतं. आणि देवाला आपण आवडलं पाहिजे तर मग देव आपल्याला कृपा करेल असं एक म्हणून चांगलं वागायचं. देवाला आवडतं म्हणून चांगलं वागायचं, देवाची कृपा व्हावी म्हणून चांगलं वागायचं. ही शिकवण आपण घेऊन इतरांचं पाहून ऐकून जी काही साधना आपण सुरुवातीला करतो त्याच्यामध्ये ज्ञानप्राप्ती हा हेतू कधीच नसतो. म्हणजे आपल्याला लहानपणी शिकवलेलं असतं की मला चांगली बुद्धी दे देवा असं म्हणायचं. तर ते आपल्याला माहिती असतं चांगली बुद्धी दे कशासाठी, तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी. पण ते ज्ञान म्हणजे पारमार्थिक ज्ञान किंवा स्वरूपाचं ज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान असं त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला काही स्पष्टता आलेली नसते किंवा असं कोणी आपल्याला सांगितलेलं नसतं, हा भाव नसतो. ज्ञान म्हणजे आपल्याला लौकिक ज्ञान वाटतं, चांगले मार्क, आपण परीक्षेला आत्मस्व देवाला नमस्कार करून जातो. आपल्या त्या त्या वेळच्या ज्ञानाच्या ज्या काही तोकड्या कल्पना असतात त्यानुरूप आपण हे करत असतो. पण त्या सगळ्यामध्ये एक कॉमन गोष्ट असते की देवाबद्दलची आवड, त्याची कृपा हवी असते, त्याचा प्रसाद हवा असतो. तर देवाच्या या आवडीमुळे जी कुठली उपासना होते मग ती कुठल्याही प्रकारे होत असते, देवपूजा असेल, मंत्रांचा जप असेल, थोडंफार ध्यान असेल किंवा आरत्या म्हणणं असतील, सण उत्सव साजरे करणं असतील, त्याच्यामधली जी काही रिच्युअल्स असतात धार्मिक ती फॉलो करणं असेल, पोथी वाचन, तीर्थस्थानांना भेटी, ह्याच्यातलं जे भजन कीर्तनाला जाणं, प्रवचनाला जाणं, ह्याच्यामधलं जे काही आपल्या समजे उमजेप्रमाणे जे आपण करत असू आणि त्याच्यामध्ये आपली शुद्ध प्रामाणिक भावना असेल की मी हे देवासाठी करतोय आणि शुद्ध भक्तिभावानी ती कृती जर असेल केलेली तर त्याला दैवयज्ञ म्हणावं असं माधवानंद म्हणतात.
मग याच्यातले काही थोडे प्रगत साधक असतात किंवा जे कर्मकांडी असतात, ते ऍक्च्युअल म्हणजे कुठल्या तरी देवतांना उद्देशून अग्नीमध्ये पवित्र द्रव्यांचं हवन करणं, असे प्रत्यक्ष कर्मकांडात्मक यज्ञ सुद्धा करत असतील. ते तर दैवयज्ञ आहेच, पण ही जी आपण आता बाकीच्या सगळ्या उपासनांचे छोटे छोटे प्रकार बघितले, की ज्याच्यामध्ये परमेश्वराबद्दलची प्रीती आहे आणि भक्तिभाव आहे, त्या सगळ्यांना सुद्धा दैवयज्ञ म्हणावं आणि ते करणाऱ्याला योगी म्हणावं, असं अपेक्षित आहे, असं माधवानंदांचं मत आहे. कारण देवाच्या ओढीने केलेल्या या प्रत्येक या सगळ्या दैवयज्ञांना, छोट्या छोट्या दैवयज्ञांना सुद्धा परमार्थात पदार्पण केल्यापासून ते ईश्वर प्राप्ती होईपर्यंत खूप महत्व आहे. कारण एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे ना ते. एकदम तुम्ही वरच्या पायरीवर नाही पोहोचणार आहात. पायरी पायरीने पुढे जाणार आहात. त्या पहिल्या पायरीवर चढायची तुमची सुरुवात आहे. म्हणून तीही पायरी तितकीच महत्वाची आहे. आणि म्हणून आणि ही सगळ्या सर्वसाधारण लोकांसाठी खूप नैसर्गिक आहे. आणि म्हणून हा दैवयज्ञ ही पहिल्यांदा सांगितलेला. सगळ्यात सुरुवातीला दैवयज्ञ सांगण्याचं कारण ते म्हणजे ब्रह्मयज्ञानंतर, ब्रह्म म्हणजे सर्वत्र ब्रह्मदर्शन पाहणारा अत्यंत उन्नत साधक, ते लक्ष सांगितल्यानंतर आता प्रवासाला सुरुवात कुठून? तर दैवयज्ञापासून. तर उपासना करता करता उपासनेमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने भक्तिभाव मनामध्ये उत्पन्न होणं, हेच त्या उपासनेचं खरं तर सगळ्यात मोठं फळ आहे. ऐहिक प्राप्तीसाठी माणसं देवाची भक्ती करतात, हेही आपण समजून घेऊ शकतो, ते ही साहजिकच आहे. पण कायम त्याच पातळीवर राहू नये. आता त्याला उदाहरण जर बघायचं झालं तर लहानपणी आपलं आणि आईचं नातं कसं असतं, तर आपण आईकडे कशा कशा करता जातो. आपण आईकडे संरक्षणासाठी जातो, कारण आई आपल्याला सांभाळणारी असते. आपले लाड करून घेण्यासाठी आपल्याला हवी ती गोष्ट आईकडे गेलं की मागितलं की मिळते, म्हणून आपण जातो. पण आपण आपलं जसं तसं वय वाढत जातं, तसं तसं आपली ही कारणं तीच राहतात का आईकडे जाण्याची? नाही, ती बदलतात हळूहळू. आपल्याला आईची आठवण येते, आईची काळजी वाटते, किंवा आईची चौकशी करणं हे आपण आपलं कर्तव्य समजतो. अशा वेगळ्या आणि अधिक परिपक्व कारणांनी आपण आईकडे जायला लागतो. म्हणजे आईचं आणि आपलं नातं हे जास्त प्रगल्भ होतं. तसंच देव माझ्यासाठी, देवाने माझ्यासाठी जे काही केलेलं आहे त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा देवाचं स्मरण झालं म्हणून आणि देवावरच्या प्रेमासाठी या शुद्ध भावनेनी जर आपली उपासना व्हायला लागली आणि देवाच्या भेटीसाठी नीती आणि मर्यादांनी योग्य असं आचरण आपल्या हातून जर घडत गेलं, तर या दोन गोष्टींनी आपलं अंतःकरण हे शुद्ध होत जातं. आणि जे काही करायचं ते देवासाठी, हा भाव त्याच्यातला महत्वाचा. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी म्हणतात तसं, आहे तितुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे. म्हणजे ही भावना मनात ठेवून सगळं कर्तृत्व भोक्तृत्व ईश्वराला वाहून टाकायचं आणि उपासने सकट इतर जी काही आपली प्राप्त कर्तव्य कर्म आहेत ती मन लावून करायची. हेच आपल्याला आतापर्यंत कर्मयोगात सांगितलेलं आहे. आणि हा कर्मयोग आणि ते उपासना विविध विधियुक्त देवतांचं पूजन असेल, हवन करणं असेल किंवा या छोट्या उपासना असतील, हे त्या सगळ्यांना तर दैवयज्ञ म्हणतातच. पण दैवयज्ञाचं अजून एक व्यापक रूप आहे. आपण उपदेश सारामध्ये ते बघितलं होतं. ते सांगते, ज्यांनी उपदेश सार ऐकलं आहे त्यांना कदाचित आठवेल, की प्राप्त कर्तव्य कर्म करताना ती ईश्वर पूजा आहे या भावानी जर ते कर्म केलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना सहाय्य करणं किंवा कोणाची सेवा करणं, इतर लोकांची गरजू व्यक्तींची सेवा करणं, ही मी देवाचीच सेवा करतोय असा जर भाव असेल त्याच्यामध्ये, तर तेच दैवयज्ञाचं व्यापक स्वरूप आहे. म्हणजे मूर्तीपासून तुम्ही पुढे आला, एक स्टेप पुढे चाललोय आपण. मागच्या आपण याच्यामध्ये मागच्या वेळच्या क्लासमध्ये हेच बघितलं होतं की सगुणापासून निर्गुणाकडे प्रवास हळूहळू सुरू होतो. आधी मूर्तीतला देव पाहणं आणि मग सगळ्या विश्वात भरून राहिलेला देव पाहणं, या अर्थाचा भक्ती योगामधला श्लोक होता उपदेश सारामधला. जगत ईषधी युक्त सेवनम अष्टमूर्तीवृत देव पूजनम. जगत ईषधी म्हणजे जगत म्हणजे संपूर्ण विश्वामध्येच ईश्वर बुद्धी करून संपूर्ण विश्वातल्या विविध घटकांची सेवा करणं, जगत ईषधी युक्त सेवनम. ही सेवा करणं म्हणजेच काय? अष्टमूर्तीभृत देवपूजनम.
देवाचं पूजन आहे. तो देव कसा आहे? 8 गोष्टी धारण करणारा. पंचमहाभूत, सूर्य, चंद्र आणि जीव, अशा त्या 8 गोष्टी. म्हणजे या 8 गोष्टींच्या रूपाने किंवा 8 गोष्टींच्या योगाने जो संपूर्ण विश्वाच्या रूपात व्यक्त झालेला आहे, अशा त्या देवाचं पूजन हे फक्त मूर्तीचं पूजन करून होत नाही, तर सर्व घटकामध्ये. मग तुम्ही अगदी एखाद्या वृक्षाला देव समजून त्याला पाणी घातलं, किंवा पाणी घालताना मी वृक्षदेवतेची आराधना करतो आहे. आपल्याकडे तर आहेतच पुष्कळ अशा, की वडाच्या झाडांची पूजा, गायीची पूजा. आपल्या संस्कृतीत ते इतकं भिनवलेलं आहे, आणि आपण ते इतकं, पण आपण ते न समजता करतो, कृत्रिमरित्या करतो किंवा रूढी आहे म्हणून करतो. ते करत असताना ती भावना आपल्या मनात नसते, त्यामुळे त्याचा आपल्याला म्हणावा तसा उपयोग होत नाही. सगळ्या सोयी केलेल्या आहेत, पण पिढ्यानपिढ्या पुढे आपल्यापर्यंत या गोष्टी पोहोचलेल्या नाही, की हे काय आहे, हे निसर्गाच्या विविध गोष्टींबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची किंवा वेगवेगळ्या रूपामध्ये परमेश्वर पाहण्याची ही एक प्रक्रिया आहे. हा भाव आपल्यापर्यंत न पोचल्यामुळे आपण सगळ्या गोष्टी आयदर सोडूनच देतो, किंवा केल्या तरी कृत्रिमपणे करतो, भावशून्यतेने करतो. त्यामुळे मग त्याचा फायदा आपल्याला होत नाही. तर अशा पद्धतीने या व्यापक स्वरूपाचा जर दैवयज्ञ आपण करायला लागलो, तर मग यांनी माणसाचं अंतःकरण हे अधिक सत्वशील होतं. त्यातला सत्वगुण वाढायला लागतो. त्यामुळे त्या सत्वशील अंतःकरणामध्ये ज्ञानाचे विचार हे आपोआप स्फुरण पाहू लागतात. आणि मग याच काळात जर सद्गुरू भेटले पूर्व पुण्यही, तर मग ते मार्गदर्शन करतात. देवाचा अनुभव घेण्यासाठी जी अंतरंग साधना असते, तीही ते आपल्याला विशद करून सांगू शकतात. हा आता माधवानंदांनी सांगितलेला दैवयज्ञ होता. आता आपण नेहमीच्या आपल्या क्लासच्या स्टाईलमध्ये एखाद्या श्लोकाचा पूर्ण विचार चिंतन झाल्यानंतर मग सगळ्यात शेवटी ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आणि त्याचं चिंतन करत असतो. पण या श्लोकापुरती ही पठडी थोडीशी बदलायची ठरवलेली, कारण याच्या वेगवेगळ्या विद्वानांचं जे आहे एका पुढे एक असं प्रगत प्रगत पुढची स्टेप सांगितली जाते. त्याच प्रवाहामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे विचार पण ऐकले तर ते अधिक आपल्याला स्पष्ट होतील असं मला वाटलं. म्हणून यावेळेस तरी आपण हा पॅटर्न थोडासा बदलतो. आता ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलंय, तर ज्ञानेश्वर महाराजांनी उन्नत साधकाच्या दैवयज्ञाचं स्वरूप वर्णन केलेलं आहे. आणि ते आतापर्यंत जे आपण शिकलो, देवाची वेगवेगळ्या प्रकारे उपासना, दैवाला उद्देशून आहुती देणं, किंवा जगत ईशदी युक्त सेवन, सर्व परमेश्वराला सला म्हणजे जगामध्येच परमेश्वर भरून राहिलेला आहे असं समजून त्याची पूजा करणं किंवा त्याची सेवा करणं, त्यापेक्षा थोडा वेगळा आहे. म्हणजे देवपूजा किंवा कर्मकांडात्मक यज्ञकर्म या स्वरूपाहून वेगळं काय आहे, तर ते योगज्ञानाची साधना प्रक्रिया या स्वरूपाचा तो दैवयज्ञ आहे. खूपच वेगळी संकल्पना आहे. त्यामुळे आपण 122 ते 124 या श्लोकांमध्ये हा दैवयज्ञ सांगितलेला आहे. तो आपण आधी वाचूया. गेल्या वेळेच्या श्लोक ओव्यांमध्ये किंवा 24व्या श्लोकाच्या ज्या ओव्या होत्या त्याच्यामधली शेवटची ओवी होती 122, ती आपण त्यावेळेला त्याचा काही अर्थ पाहिला नव्हता. आणि मी असं म्हटलं होतं की पुढच्या श्लोकांवर ज्या ओव्या आहेत त्याला जोडून आपण वाचणार आहोत, तर ते आपण आता तसं करूया. आता अविवेक कुमारत्वा मुकले ही 24व्या श्लोकावरची सगळ्यात शेवटची ओवी 122. आता अविवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण जागले, मग उपासन जिही आणले योगाग्नीचे. आता अविवेक रूपी हूड पोरपणाला ओलांडून ज्यांनी विरक्तीशी विवाह संबंध जोडला आणि मग योगाचे अग्निहोत्र आरंभले, ते पुढे काय करतात ते 23व्यात. पण आपल्याला ही पण ओवी आधी समजून घ्यायची, त्याशिवाय आपल्याला 23वी ओवी समजणार नाही. म्हणून आपण त्याच्यातला अविवेक म्हणजे काय आणि अविवेक कुमारत्व म्हणजे काय ते आधी बघूया. की माणसं ही परमार्थाच्या क्षेत्रामध्ये कित्येक वर्ष जरी वावरत असली आणि वयाने कितीही जरी मोठी असली, तरी हे
आवश्यक नाहीये किंवा खात्रीशीर ही गोष्ट होतेच असं नाही की त्यांना परमार्थाचा मूळ गाभा कळलाय किंवा त्यातलं शुद्ध ज्ञान त्यांना झालं असेलच याची काही खात्री देता येत नाही. काही जण वरच्या टर्फलामध्ये कवचामध्येच अडकतात. जसे आपण देवपूजा करताना देवत्वापर्यंत पोचायच्या ऐवजी पूजेमध्येच अडकतो. कधी कोणी उपकरणांमध्ये अडकतो, कोणी मूर्तीमध्ये अडकतो. कोण कुठे किती कसा अडकेल हे काही सांगता येत नाही. म्हणजे गाभ्यापर्यंत पोचलाय का नाही म्हणजेच त्याच्या अंगी अजूनही कुमारत्व म्हणजे पोरपण त्याच्या अंगी अजून शिल्लक आहे. आणि या पोरपणाला अविवेक का म्हटलंय ते पण बघूया. की शरीर आणि त्याच्याबरोबर येणारा सगळा संसार हा अनित्य आणि अशाश्वत आहे असं असूनही तो वाटतो कसा? तो नित्य वाटतो, तो शाश्वत वाटतो. आणि असं वाटणं हा मूळ अविवेक आहे. म्हणजे वस्तुतः मी म्हणजे चैतन्य स्वरूप आत्मा आहे आणि शरीराशी माझा काहीही संबंध नाही. शरीरापासून मी पूर्णपणे वेगळा आहे. पण मला माझा अनुभव तसा आहे का? नाही. मी स्वतःबद्दल माझा अनुभव कसा आहे? तर मी म्हणजे केवळ ज्याच्यावर काही पूर्वीच्या गोष्टींचे संस्कार आहेत असं असं बुद्धी आणि मनबुद्धीने युक्त असलेलं शरीर आणि इंद्रिय असं व्यक्तिमत्व म्हणजे मी आहे असं मला वाटत राहतं. आणि हाच तो अविवेक कुमारत्व, अविवेकामुळे असलेलं पोरपण, गूढपण. मग आता हे गूढपण कधी जाईल? तर चांगला गुरु भेटला, गुरुनी जर आपल्याला ज्ञानाचा विचार सांगितला, तो आपल्याला समजला. समजा गुरु नाही भेटला, पण काही ग्रंथ वाचले, काही प्रवचन ऐकली, काही वाचलं ऐकलं, तर त्या ऐकून वाचून सुद्धा आपल्याला बौद्धिक पातळीवरती तरी कळलं की आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय, नित्य म्हणजे काय, अनित्य म्हणजे काय. त्याला काय म्हणतात? नित्यानित्य विवेक किंवा आत्मानात्म विवेक. मग हा विवेक काही प्रमाणात आपल्यामधला जागृत झाला की आपलं पोरपण तेवढ्या तेवढ्या प्रमाणात कमी होतं. आणि ज्यांचं पोरपण कमी झालं म्हणजे त्यांचं म्हणणं तुम्ही तर वयात आलात. वयात कुठल्या? कळण्याच्या दृष्टीने ही वयात येणं आहे ना. मग पोर वयात आलं म्हणजे सज्ञान झालं, त्याला आता ज्ञान होऊ शकतं, कळायला लागण्याचा त्याला आनंद झाला. आणि मग तारुण्यातली उत्सुकता, उत्साह, उल्हास आणि ऊर्जा त्याला प्राप्त झाली. आता वयात आल्यानंतरची पुढची स्टेप विवाह व्हायला पाहिजे. मग विवाह म्हणजे पाणीग्रहण, तीच उपमा इथं दिली आहे. ते पाणीग्रहण म्हणजे तुम्ही हात कोणाचा धरला? तर विरक्तीचा. आता आपल्याला प्रश्न पडेल की विरक्तीचा हात धरून संसार कसा करणार? पण इथे संसार हा संसार्य भूमिकेतून बघायचाच नाही. इथे काय व्हायला हवंय? परमार्थ व्हायला हवाय, ज्ञान मिळवायला हवंय. आणि त्याच्यासाठी विवेक आणि विरक्ती हे एकत्र यायला हवे. नुसता विवेक चालणार नाही, नुसती विरक्ती पण चालणार नाही, त्या दोघांची जोडी पाहिजे. एवढ्याच पुरेसा हा दृष्टांत बघायचा की विवेक आणि वैराग्य एकत्र आल्यानंतर मग ती उपासना जी होईल ती तुम्हाला ज्ञानाप्रत घेऊन जाईल. म्हणून पुढे काय म्हणलंय? आता अविवेक कुमारत्वा मोकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले, मग उपासन जिही आणले योगाग्नीचे. त्याच्यातलं उपासन हा शब्द म्हणजे बघूया. ज्या ठिकाणी यज्ञ नुकताच झालेला आहे किंवा यज्ञ जिथे सतत चालू आहे, की ज्या ठिकाणी यज्ञातला अग्नी अजून पेटता आहे, तिथून यज्ञासाठी दुसऱ्या यज्ञासाठी अग्नी आणतात आणि त्याला उपासन असे म्हणतात. मग हे उपासन आहे ते योगाग्नीचं आहे. योगरूपी अग्नीचं उपासन आणलंय. आणि ते कोणाकडून आणलंय? तर ते गुरुकडून आणले. ती पुढची ओवी आहे 123 जे यजनशील अहर्निशी, जिही अविद्या हविली मनेसी, गुरुवाक्य हुताशी हवन केले. ज्यांनी रात्रंदिवस हा योग यज्ञ करून मनाबरोबर अज्ञानाची आहुती गुरुपदेशाच्या मंत्राग्नीत टाकली. एवढाच, इथपर्यंतच ही ओवी थांबली. वाक्य पूर्ण झालेलं नाही, ते अजून पुढच्या ह्याच्यात होणार. तर हे आता विवेक आणि वैराग्य यांच्या मनामध्ये एकत्र नांदतंय. ते योगी कसे आहेत? ते यजनशील अहर्निशी, ते दिवस रात्र यज्ञ करतायत. पण हा लौकिक अर्थाने कर्मकांडातला यज्ञ नाही.
आणि ते कुठल्या, मग त्यांचा तो अग्नी कुठला आहे त्यांच्या यज्ञातला, तर कुठल्या अग्नीमध्ये हवन करतायत, तर तो अग्नी आहे गुरुवाक्याचा. गुरुवाक्य हुताशी. हुताशी म्हणजे अग्नी. हुत म्हणजे हवन केलेलं. अश धातूचा अर्थ खाणं. हवन केलेलं जो भक्षण करतो तो हुताशी. या अर्थाने अग्नीचं नाव आहे हुताशी. आणि गुरुवाक्य हाच अग्नी. तर गुरुवाक्य काय असतं? तत्वमसी. ते परमात्म तत्व तूच आहेस. किंवा अशीच जी दुसरी वाक्य, सर्वं खलविदं ब्रह्म. जे काही सगळं दिसतंय ते ब्रह्मच आहे. जिथे जीव आणि ब्रह्माच्या ऐक्याचा विचार सांगितला जातो शिष्याला, किंवा सर्वत्र कसं ब्रह्म भरून राहिलेलं आहे याविषयीचे विचार सांगितले जातात, आणि त्याचं ज्ञान हे पुढच्या प्रगतीपथावर नेलं जातं. अशी जी सगळी गुरुवाक्य आहेत, गुरुचा उपदेश आहे, त्याच्यामध्ये सगळी अविद्या, जी ही अविद्या हविली मनेसी. अविद्या म्हणजे अज्ञान, आणि मनेसी म्हणजे मनासकट. संपूर्ण अज्ञान मनासकट या गुरुवाक्यांच्या अग्नीमध्ये ज्यांनी हवन केलेलं आहे, आणि हे हवन अहर्निश चालू आहे. आता इथे याचा अर्थ असा घ्यायचा की गुरुनी जो आपल्याला ज्ञानाचा उपदेश केलाय त्याचा आपल्या अंतःकरणावर विशेष प्रभाव पडलेला आहे, आणि त्याच्या चिंतनानी, मननानी आणि त्या ज्ञानाची धारणा करून केलेल्या योग साधनेनी ज्ञानाचा प्रभाव एवढा वाढलाय की सगळ्या अविद्यात्मक गोष्टी या आपल्या मनातून निघून गेलेल्या आहेत, असा त्याचा अर्थ घ्यायचा. अविद्या, जी ही अविद्या हवेली मनेसी. आता पुढे अशा याने पुढे काय केलं? तीही योगाग्निकी यजीचे, तो दैव यज्ञ म्हणीचे, जेणे आत्मसुख कानिजे पंडुकुमारा. पंडुकुमारा त्यांनीच हा योग यज्ञ करावा. आता अर्जुना, जो यज्ञ केला असता आत्मसुखाचा लाभ व्हावा, त्या इंद्रादी देवांप्रित्यर्थ केलेल्या यज्ञाला दैवयज्ञ म्हणतात. आता योगाग्निकी, तीही योगाग्निकी यजिजे, त्यांनी हा यज्ञ करावा. कुणी? ते योगाग्निकी आहेत त्यांनी. तो शब्द आता समजून घ्यायचा आहे. गुरूंनी सांगितलेलं ज्ञान आणि योग साधना रूपी अग्नी, ह्या दोन्ही ज्यांच्याकडे आहेत, त्या दोघींनी जे सिद्ध झालेले आहेत त्यांना म्हणायचं योगाग्निक, आणि ते जी योग साधना करतात त्याला म्हणायचं दैवयज्ञ. हा खूप दैवयज्ञाचा अत्यंत उच्च पातळीवरचा अर्थ हा ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेला आहे. पण ज्ञानेश्वर महाराज हे थोर योगी होते. योग परंपरेमधले ते अत्यंत प्रगल्भ असे योगी होते, आणि त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी गीतेमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या योगाच्या अंगाने खूप जास्त डीप मध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. 6वा अध्याय तर त्याची परिसीमा आहे असं म्हणतात. जेव्हा आपण पोचू तेव्हा आपल्याला कळेल. तर या, आणि याच्यात काय सांगितलंय, या दैवयज्ञाचा उद्देश काय आहे? आतापर्यंत काय होतं? देवतांना संतुष्ट करायचं. कशासाठी? ऐहिक गोष्टीसाठी. कृपाप्रसाद हवा तो कशासाठी? ऐहिक उन्नतीसाठी. पण इथे काय आहे? जेणे आत्मसुख कानिजे पांडुकुमारा. हा जो दैवयज्ञ आहे योग साधनेच्या रूपातला, त्याचा उद्देश आहे आत्मसुखाची कामना पूर्ती. इथे आपली या श्लोकाची 25व्या श्लोकाची पहिली ओळ संपली. दैवम एव अपरे यज्ञम योगिनः पर्युपासते. आता पुढची ओळ. ब्रह्माग्नौ अपरे यज्ञम यज्ञेनैव उपजुह्वति. अपरे म्हणजे दुसरे कोणी योगी. ते कशी उपासना करतात? तर ब्रह्मरूपी अग्नीमध्ये यज्ञाचं हवन करतात. ब्रह्मरूपी अग्नीत यज्ञाने यज्ञाचे हवन करतात. थोडी घोटाळ्यात टाकणारी अशी जरा भाषा आहे, पण आपण बघूयात त्याचं सविस्तर. ब्रह्मरूपी अग्नीमध्ये म्हणजे काय? तर सर्वत्र सर्व काही सर्वव्यापक ब्रह्मच आहे अशा ज्ञानधारणेमध्ये तोच अग्नी. कारण ती ज्ञानधारणा असली की कशाचं हवन होणार आहे, काय जळून जाणार आहे त्याच्यामध्ये, ते पुढच्या ह्याच्यात येतं. यज्ञेन यज्ञम उपजुह्वति. यज्ञेन म्हणजे आत्मस्वरूपाच्या जाणीवेवर लक्ष ठेवून परमात्म्याशी अंतःकरण युक्त करून ठेवल्यामुळे काय होतं? यज्ञम उपजुह्वति. संकुचित जीवात्म भावाचं
लीन हवन केलं जातं, आहुती दिली जाते. म्हणजे संकुचित जीवात्म भाव हा लीन होतो किंवा लय पावतो, त्याचा नाश होतो. थोडं अवघड आहे हे, कारण खूप वरच्या पातळीवरचं आहे आणि आपल्याला कशाचाच अनुभव नाहीये. आपण फक्त शब्द आणि त्याचे अर्थ तेवढेच आपल्या आता मनामध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला थोडं ते जड जाईल, पण हळूहळू समजायला लागेल. करता करताच गोष्टी होतात. कळतच नाही म्हणून आपण कधीच त्या वाटेला गेलो नाही तर आपल्याला कधीच कळणार नाही. त्या सर्कलमधून थोडंसं नाही कळलं, थोडंसं जड झालं तरी आपण ऐकूयात, बोलूयात, कळेल. तर हा एक प्रकारे ज्ञानप्रधान असा ध्यानयोग आहे. आणि शंकराचार्यांनी सुद्धा अशीच व्याख्या केलेली आहे या ब्रह्मयज्ञाची. कशी केली आहे? की आपल्यातील उपाधियुक्त आत्मा, त्याला काय म्हणतो आपण? जीव. हा विषय आपण थोडा थोडा मागच्या काही श्लोकांमध्ये बघायला सुरुवात केलेली आहे. तर उपाधियुक्त आत्मा म्हणजे ज्याला आपण जीव म्हणतो तो, आणि अनुपाधित ब्रह्म म्हणजे कुठल्याही उपाधी खेरीज जे फक्त शुद्ध चैतन्य आहे, परमात्मा ज्याला आपण म्हणतो, ते एकच आहेत असं जाणणं म्हणजे स्वतःला परब्रह्मामध्ये विलीन करणं. यज्ञेन यज्ञम उपजुह्वति. म्हणजे शंकराचार्यांच्याच भाषेत जर सांगायचं झालं तर जीवो ब्रह्मैव नापरहा. जीव हाच ब्रह्म आहे, दुसरं कोणी नाही. आता आपण गेल्या म्हणजे 23व्या श्लोकाचं जेव्हा बघत होतो विवरण, गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः, तेव्हा गतसंगस्य याच्यावरचं जेव्हा आपण चिंतन त्याच्यावर करत होतो तेव्हा आपण बघितलंय की चैतन्य स्वरूपाचं जेव्हा शरीर मन बुद्धी या जडाशी जेव्हा तादात्म्य होतं तेव्हाच जीवभाव निर्माण होतो आणि जीवात्मा हे आपण त्यालाच म्हणतो. आत्मस्वरूपाला जीव हे नाव केव्हाच पडतं तेव्हा तो जडाशी संयोग पावतो, तादात्म्य पावतो. मग आता उलटी क्रिया करायची. जडाशी तादात्म्य झालेलं आहे ते विवेकानी, विचारांनी, गुरूंच्या उपदेशांनी आपल्याला जे ज्ञान झालंय त्यांनी त्या जडाशी आता सोडवणूक करून घ्यायची. त्याच्यापासून बाजूला फिरायचंय, मागे वळायचंय. जड गोष्टी सगळ्या बाहेर आहेत. आतापर्यंत आपण बहिर्मुख आहोत. ते सोडून आता आत वळायचंय आणि आत असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी लीन व्हायचंय. तर लीन होणं म्हणजे काय? तर परमात्मा तत्वापासून आपली वेगळी सत्ता नाही, आपलं वेगळं अस्तित्वच नाही हे समजणं, म्हणजे रादर उमजणं. शब्दांनी समजतं आणि मनात उमजतं. म्हणजे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ही अनुभूती घेण्याचा प्रयत्न करणं किंवा अशी अनुभूती येणं म्हणजे हा ब्रह्मयज्ञ. आता ह्याचा एक वेगळा अर्थ रामसुखदासांनी लावलाय या शेवटच्या तुकड्याचा. ब्रह्माग्नावपरे यज्ञम यज्ञे नैवोपजुह्वति. तो काय आहे की दुसरे योगी लोक संसाररूप ब्रह्माच्या सेवेसाठी केवळ लोकसंग्रह रूपी यज्ञासाठी कर्तव्य कर्म रूपी यज्ञ म्हणजेच यज्ञार्थ कर्म करतात, असाही याचा अर्थ होऊ शकतो. यज्ञेन यज्ञम उपजुह्वतीचा. आता ही ज्ञानेश्वरांनी एकच ओवी त्याच्यासाठी लिहिलेली आहे, ती 125वी ओवी आपण वाचू. आता अवधारी सांगेन आणि का, जे ब्रह्माग्नी साग्निक तया ते यज्ञेची यज्ञुदेख उपासिजे. आता आणखी काही यज्ञ प्रकार सांगतो ते ऐक. जे ब्रह्माग्नीने अग्निहोत्र करतात ते त्या यज्ञानेच म्हणजे ब्रह्मयज्ञानेच यज्ञविधी करतात. आता आपल्याला ह्याच्यातला शब्द कुठला समजून घ्यायचा आहे? ब्रह्माग्नी आणि साग्निक. ब्रह्माग्नी आपण बघितला होता. सर्वत्र सर्व काही सर्वव्यापी अनिनाशी ब्रह्म आहे अशी पक्की धारणा म्हणजे ब्रह्माग्नी. आणि हा ज्ञानधारणांचा ब्रह्माग्नी ज्यांच्याकडे सतत पेटलेला, दगदगून पेटलेला आहे, चेतलेला असतो, ते ब्रह्माग्नी साग्निक. साग्निक म्हणजे अग्निसहित आणि ब्रह्माग्नी सहित म्हणजे ज्यांच्या ब्रह्मधारणा या सदैव जागृत आहेत त्यांच्या मनामध्ये, त्यांना ब्रह्मभावनेचा विसर पडत नाहीये. त्यामुळे ते काय होत त्यांच्यामध्ये ही ब्रह्मभावना सतत जागृत असल्यामुळे ते सततच यज्ञ करतायत. आपण अगदी सुरुवातीला आजचं जे विवेचन सुरू केलं त्याच्या अगदी सुरुवातीला मी सांगितलं होतं यज्ञ म्हणजे काय, योग्य ज्ञानाने म्हणजे ब्रह्मभावनेने कर्म केलं की त्याला यज्ञाचा दर्जा प्राप्त होतो.
मग इथे यज्ञ भावनेने काय करायचंय, तर स्वतः सकट सगळं विश्व हे परमात्म स्वरूप आहे हा ब्रह्मभाव धारण करून आपण जे स्वतःला मर्यादित जीव समजतो आहोत तो जीवभाव परमात्म्यामध्ये सोडून घ्यायचा आहे. दुसऱ्या शब्दात सह म्हणजे परमात्मा आणि अहम म्हणजे जीवात्मा. तर तो परमात्मा मीच आहे म्हणजे सहा अहम म्हणजे सोहम. म्हणजे सोहम ही जी साधना आहे ती धारणा अधिक अधिक दृढ करत जाणं हे या यज्ञाचं एक स्वरूप आहे. आता इथे हा यज्ञ विषय हा खूपच वरच्या रोजच्या जीवनाच्या पेक्षा काहीतरी भलतच आपल्याला उच्च पातळीवर चाललंय आणि आपल्याला असं वाटतं की त्याला रोजच्या जीवनाच्या पातळीवर पण काहीतरी सांगा ना आम्हाला हे काय चाललंय, कुठे आम्ही कधी ब्रह्मापर्यंत पोहोचणार. तर असं 26वा श्लोक आपली ती काळजी घेणार आहे. थोडस शरीर इंद्रिय विषय असे जे आपले परिचित शब्द आणि अनुभव आहेत त्यांच्याशी त्यांच्या पातळीवरचा एक दोन यज्ञ आपल्याला या श्लोकात कळणार आहेत. तर आता आपण 26वा श्लोक वाचूया. श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति. इथला श्लोक वाचूया. श्रोत्रादी इंद्रिये कोणी संयमाग्नीत होमिती कोणी विषय शब्दादी इंद्रियाग्नीत अर्पिती. आता गेल्या श्लोकामध्ये भावना प्रधान असा दैवयज्ञ आणि ज्ञानप्रधान असा ब्रह्मयज्ञ अशा दोन गोष्टी मागच्या श्लोकात सांगून झाल्या. आता कुठल्याही प्रकारच्या साधनेसाठी एक गुण हा साधकाच्या अंगी हा असलाच पाहिजे. अत्यंत महत्वाचा असा गुण आहे. तो कुठला, तर संयम. आणि या श्लोकात या संयमाचंच वर्णन दोन यज्ञांच्या रूपाने आपल्याला केलेलं दिसतं. श्लोकाची पहिली ओळ बघू. श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये इंद्रिय संयमन म्हणजे दम हा यज्ञ सांगितलेला आहे. आणि या मार्गामध्ये काय होतं, इंद्रियांच्या प्रवेशद्वाराशीच संवेदनांना थोपवलं जातं. इथे तिसऱ्या अध्यायातला एक श्लोक कदाचित तुम्हाला आठवतो का बघा. तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजय्येन ज्ञान विज्ञान नाशनम. कामावरती विजय कसा मिळवायचा त्याचे जेव्हा उपाय सांगायला सुरुवात झाली होती तिसऱ्या अध्यायात, तर पहिलं काय करायचं, तर इंद्रियांच्या ठिकाणी तुम्ही इंद्रिय संयमन करा. कारण पहिलं इंटरॅक्शन विषयांशी इंद्रियांचंच होतं. म्हणून तिथे पहिलं, मला ती ज्ञानेश्वरीची ओवी पूर्ण आठवत नाहीये, पण पहिला इंद्रियांचा पुरवठा असा तो शब्द तेवढा डोक्यात राहिलाय माझ्या. तर पहिलं इंद्रिय आणि विषय हे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले की सगळी गडबड सुरू होते. म्हणून तिथे संयम करायला पाहिजे असं पहिल्या ओळीचा मतितार्थ. आणि दुसऱ्या ओळीत मनसंयमनाचा म्हणजे शम ज्याला म्हणतो तो मार्ग दाखवलाय. त्याच्यामध्ये थोड्याशा अधिक सूक्ष्म अशा ज्ञानग्रहण शक्तीच्या स्तरावर ज्याला आपण मन म्हणतो त्या मनाच्या स्तरावर संवेदनांना थोपवलं जातं, थांबवलं जातं किंवा त्यांना मर्यादित केलं जातं. आंतरिक स्तरावर थोडंसं थोपवलं जातं. तर या पहिल्या यज्ञाला म्हणजे पहिल्या ओळीत सांगितलेल्या इंद्रिय संयम रूपी यज्ञाला इंद्रिय संयम रूप यज्ञ असंच नाव दिलंय. आणि दुसऱ्याला म्हणजे शम मार्ग सांगणाऱ्या यज्ञाला काय नाव दिलंय, आत्मसंयम रूप किंवा विषय हवन रूप यज्ञ. ही दोन्ही नावं डॉक्टर शंकर अभ्यंकरांनी दिलेली आहेत त्याला. तर आता आपण हे यज्ञ कसे होतात ते पाहू. आपला एक तरी यज्ञ नक्की होईल. इंद्रिय संयम रूप यज्ञ पहिली ओळ. श्रोत्रादीन इंद्रियाणी अन्ये संयमाग्निषु जुह्वति. म्हणजे इतर योगी संयमरूपी अग्नीमध्ये श्रोत्र इत्यादी इंद्रियांचं हवन करतात. म्हणजे इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करतात आणि स्वतःच्या स्वाधीन स्वतःच्या वश करून घेतात. म्हणजेच ते इंद्रिय संयम करतात. आता इथे संयमाग्निषु, संयम हा एकच अग्नी म्हटलेला नाहीये, संयमाग्निषु असं बहुवचन वापरलंय. तर त्याचं कारण आपल्याला शंकर भाष्यात सांगतात
की प्रत्येक इंद्रियाचा संयम हा वेगळ्या प्रकारे केला जातो. डोळ्यांनी पाहणं, कानांनी ऐकणं, प्रत्येक इंद्रियाचं कार्य वेगळं आहे. प्रत्येक इंद्रिय वेगळा विषय ग्रहण करतो आणि म्हणून वेगवेगळा संयम केला जातो. म्हणून संयमाग्निषु असं बहुवचन इथे आलेलं आहे. आणि जरी श्रोत्र इत्यादी म्हटलं की आपल्याला वाटतं की फक्त ज्ञानेंद्रिय, तरी सगळीच इंद्रिय त्याच्यामध्ये अंतर्भूत धरावीत असंही ते सांगतात. की श्रोत्र वगैरे म्हटलं की ज्ञानेंद्रिय जरी वाटली तरी ज्ञानेंद्रियांच्या बरोबर कर्मेंद्रियांवरचा संयम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. तर इंद्रिय आणि विषय यांच्या जोड्या आहेत हे आपल्याला माहितीच आहे. त्या गोष्टीच्या विषय ग्रहणासाठी ते इंद्रिय लागतं. आता गुलाबजामाच्या चवीचं डोळ्यांना ग्रहण करणं शक्य नाही, की गुलाबजामांच्या आकाराचं आणि रंगाचं जिभेला ग्रहण करणं शक्य नाही. मग आता त्यांचा संयम करायचं म्हणजे काय, तर इंद्रिय आणि विषय यांचा मुळात संयोगच होऊ न देणं. खूपच अवघड आहे नाही का हे. तर असा पूर्ण संयम हा फक्त एकांत साधना जेव्हा करत असेल तेव्हाच साधकाला करणं शक्य आहे. आणि यालाच अष्टांग योगात प्रत्याहार असा शब्द वापरतात. तर संयमरूपी अग्नीमध्ये इंद्रियांची आहुती देतात हे योगी. म्हणजे काय करतात ते जरा आपण समजून घेऊ. आहुती देण्याची क्रिया पहिली समजून घेऊ. पवित्र अग्नीमध्ये द्रव्याची आहुती देत म्हणजे द्रव्य सोडलं जातं आणि मग ते द्रव्य जळून भस्मसात होतं, अग्नीशी एकरूप होतं, नष्ट होतं थोडक्यात. पण मग त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळतं, देवतांचा कृपाप्रसाद. तसं संयमरूपी अग्नीमध्ये इंद्रियांची सतत आहुती जे योगी देत असतात त्या योगांची इंद्रिय आपोआपच त्याच्यामध्ये जळून जातात म्हणजे नष्ट होतात. आणि मग त्याचा परिणाम त्यांच्यावरती काय होतो, तर त्यांच्या आंतरिक जीवनामध्ये ते अधिक शांत, मुक्त आणि आनंदी होतात. हे त्यांना कृपाप्रसाद लागतो. आता या वस्तुस्थितीचा आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की जेवढे आपण इंद्रियांचे लाड करू तेवढी ती इंद्रिय जास्तच बंडखोर होत जातात आणि आपल्याला भंडावून सोडतात. मग हे दे, ते दे, आत्ताच दे, असंच दे, हे सगळं सुरू होतं. आणि त्या कधीही न संपणाऱ्या डिमांड्स असतात. एक डिमांड पुरवली की दुसरी तयारच असते, त्याच्यापेक्षा अधिक स्ट्रॉंग असते ती. अगदी रोजच्या जीवनातलं, रोज अनुभवात येणारं एक छोटस उदाहरण मला सुचलं की चहा किंवा कॉफी आपल्यापैकी बरेच जण घेतात. त्या प्रत्येकाचं चहाचं स्वतःचं असं एक स्पेसिफिकेशन असतं. इतकंच दूध हवं, इतकीच साखर हवी, इतकंच उकळायला हवं वगैरे वगैरे. आणि सकाळी उठल्यानंतर बहुतेक वेळेला आपल्याला काहीतरी चहा किंवा कॉफीने आपल्या दिवसाची सुरुवात होते. मग एरवी ती सकाळ म्हणजे वातावरणाच्या दृष्टीने कितीही जरी प्रसन्न असली तरी त्या वातावरणाची प्रसन्नता आपल्या मनात उतरण्यासाठी आपल्या हातात आपल्या स्पेसिफिकेशनची चहा किंवा कॉफीचा कप लागतो. तोपर्यंत आपली सकाळ खऱ्या अर्थाने प्रसन्न होत नाही. म्हणजे इंद्रियांच्या आहारी जाऊन आपण जास्त जास्त अशांत होत राहतो आणि म्हणून संयमाने इंद्रियांवर स्वामित्व मिळवता येतं. म्हणजे संयम शक्तीनं इंद्रियांना विषयांपासून पूर्णपणे दूर ठेवलं म्हणजे काय होतं, तर त्या काळामध्ये जेव्हा आपण संयम करतोय त्या काळामध्ये विषयांचं स्मरण जातं आणि त्यामुळे इंद्रियांचं स्मरण देखील जातं. म्हणजे जणू काही मनातून विषय आणि विषयांसकट इंद्रिय ही फक्त त्या काळापुरती त्या काळापुरती नष्ट होतात. हेच अलंकारिक भाषेमध्ये इथे सांगितलंय की संयमाग्नीमध्ये इंद्रियांचं हवन केलं जातं. पण असा पूर्ण संयम हा साधन काळातच फक्त शक्य आहे. आणि साधक जरी झाला तरी तो काही सर्व काळात साधना करू शकत नाही. त्याला व्यवहार आहेतच, तो जिवंत आहे. नाही कष्टित क्षणपती जातू तिष्ठत्य कर्मकृत, त्याला कर्म करावं लागणार आहे, तो जिवंत आहे म्हणजे. आणि कर्म करताना व्यवहारामध्ये इंद्रिय आणि विषय हे परस्परांच्या सहवासात येणारच. मग तेव्हा ते योगी काय करतात ते पुढच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. शब्दादीन विषयान अन्ये इंद्रियाग्निषु जुह्वती. म्हणजे शब्द इत्यादी विषयांचं इंद्रियरूप अग्नीमध्ये अन्य म्हणजे हे इतर योगी हवन करतात. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं एका वाक्यात तर रागद्वेष रहित होऊन इंद्रियांनी विषयांचं सेवन करत असल्यामुळे
विषयांचं सेवन करीत असतानाही त्या विषयांचे ते भस्म करतात. म्हणजे शब्दादीन विषयान्ये इंद्रियाग्निषु जुह्वति. आता अन्ये या विषयावरती खूप विवेचन माधवानंदांनी केलेलं आहे आणि त्याचं सार मी सांगितलंय, पण ते थोडंसं आपण सांगूया. आहेत अजून एक 5 मिनिटं आपल्याला वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं बघूया. पहिल्या चरणात जे योगी सांगितले ते इंद्रियांचा संयम करणारे, म्हणजे अगदी कडक संयम पाळणारे. मग आपल्याला असं वाटतं की व्यवहारात तर हे पाळणं शक्य नाही, मग फक्त संन्यासी लोकांनाच हे शक्य आहे, कारण संन्यासी लोकांनी संसार सोडलेला आहे. त्यामुळे अशी एक धारणा होते की पहिली जी ओळ आहे ती संन्याशांसाठी आहे आणि दुसरी जी ओळ आहे तो संयम थोडा खालच्या पातळीवरचा आहे आणि तो संसारी साधकांनी करावा, किंवा ते संसारी साधकांसाठी सांगितलेलं असं वाक्य आहे. पण माधवानंद सांगतात की संन्यासाश्रमातल्या संन्यासांनी काय करावं, काय करू नये, किंवा ते काय करतात असा कुठेही गीतेमध्ये उल्लेख नाहीये. त्यामुळे असा अर्थ बरेच जण लावतात, तो लावणं बरोबर नाहीये. कारण इंद्रियांचा विषयांचे संयोगच होऊ द्यायचा नाही. अगदी साधनेच्या काळात जरी म्हटलं तरी ते सुद्धा किती अवघड आहे पहा. आपण बसलो, आपण डोळे मिटून घेतले, पण आपण कान नाही ना मिटून घेऊ शकत. तेव्हा कानावर काही शब्द, बेल वाजली, आपण ध्यानाला बसल्या बसल्या बेल वाजली, काय कराल? मन विचलित होईल की नाही? समजा तुम्ही फिल्डिंग लावली, अगदी कोणाला तरी सांगितलंय बाईला वगैरे की आता उघड आणि सांग की मी घरात नाहीये, किंवा जे काय असेल ते, पण तुमचं मन तिथे गेलंच. तुम्ही फिजिकली उठून भले दार उघडायला नसले गेला तरी चित्त विचलित झालं, मग इथे संयम गेलेलाच आहे. फार तर तुम्ही आवडीने परत ते चित्त गोळा करून आणाल, मनातनं ते विचार झटकून द्याल, तरीही. त्यामुळे संन्यासी असो की संसारी असो, एकांत साधना करणाऱ्यासाठी हे ठीक आहे की त्यांनी मन हे देवात विलीन करण्यासाठी पूर्ण संयम पाळायलाच पाहिजे. पण हे पहिल्या प्रकारचे योगी नाहीये. नीट ऐका, पहिल्या प्रकारचे योगी नाहीये, ते साधनेच्या काळातल्या त्या अवस्थेतले योगी आहेत. ही गोष्ट माधवानंद आपल्या लक्षात आणून देतात. आणि अन्य, पुढच्या जे शब्दादीन विषयान अन्य, अन्य म्हणजे जे दुसरे, म्हणजे वेगळ्याच प्रकारचे कोणी दुसरे योगी असं नाहीये. तसं साधना संपल्यानंतर तेच योगी जेव्हा आता व्यवहार करणार आहेत उठून, ध्यानातनं उठून, तेव्हा तेच अन्य, ते व्यवहार काळी जे वावरणारे तेच योगी आहेत, त्यांना इथे अन्य म्हटलेलं आहे. म्हणजे हे एक प्रकारचे आणि ते दुसऱ्या प्रकारचे, असे दोन योगी वेगळे वेगळे नाही. हा मुद्दा मिसआउट होतो, तो ते आपल्याला ठळकपणे सांगतायत. कारण एकांतात नामसाधना असेल, ध्यान साधना असेल, कितीही काळ तुम्ही तल्लीन झाला, तास 1.5 तास सुद्धा एखाद्याचं ध्यान लागत असेल, पण ध्यान संपल्यानंतर तो उठणारच ना. त्याला भूक लागणार, त्याला टॉयलेटला जावं लागणार, त्याला आणखीन काही करावं लागणार, त्याला थंडी लागणार, अंघोळ वगैरे करावी लागणार, तर तेव्हा इंद्रियांचा विषयांची संबंध होणार. मग अशा वेळेला तो काय करेल योगी, हे या चरणात सांगितलेलं आहे. आणि एकांत साधनेतलं दोन्ही ठिकाणी संयमच आहे. एकांत साधनेतलाही संयमच आहे आणि व्यवहारात वावरत असताना सुद्धा त्याला संयम पाळायचाच आहे. पण या दोन्ही संयमाची संयम ही भूमिका फक्त येते, पण त्याचं स्वरूप निरनिराळ आहे. आणि व्यवहारातलं जे स्वरूप आहे संयमाचं, ते या दुसऱ्या चरणात सांगितलेलं आहे की इंद्रिय रूपी अग्नीत विषयांचं हवन करणं. म्हणजे काय, तर कानाला शब्द हा विषय पुरवणं, त्वचेला स्पर्श, डोळ्याला रूप किंवा दृश्य, जिभेला रस किंवा चव, नाकाला गंध, हे विषय ज्या त्या इंद्रियांना पुरवणं. म्हणजे पुरवताना काहीतरी वेगळी काळजी घ्यायला पाहिजे ना. संयम पाळून ही गोष्ट करायची, तर काय करायचंय, तर मग ते विषय हे धर्म्य आणि मर्यादित स्वरूपाचे असायला हवेत. आणि ते विषयांचं सेवन घडत असताना हा ईश्वरा प्रित्यर्थ केलेला यज्ञ आहे, असं आपल्या मनात भावना सतत जागृत राहायला पाहिजे, तर त्या विषयांचं हवन होतं. हवन होतं म्हणजे काय, ते नष्ट होतात. कसे काय, तर जरी सेवन केले तरी आपल्या चित्तावर कुठलेही उपभोगात्मक संस्कार त्यांच्यामुळे निर्माण होत नाही. म्हणजे विषय येतात, त्याचं सेवन केलं जातं, त्यांचं काम संपतं, ते निघून जातात किंवा ते नष्ट होतात. आपल्या चित्तात विकार उत्पन्न करण्याची गडबड ते करू शकत नाही, किंवा नंतर आपल्या चित्तात त्याचं स्मरण राहत नाही. हे असं जर घडलं तर मग त्याला म्हणायचं की विषयरूपी हवीर द्रव्यांचं इंद्रिय रूपी अग्नीमध्ये विलीन होऊन हवन होऊन गेलं.
ज्या गोष्टीचं हवन होतं ती नाहीशी व्हायला पाहिजे. त्या हवनाचा हा अर्थ आपल्याला आपण लक्षात घ्यायला पाहिजे. प्रसाद आपण खातो, प्रसाद छान झालाय म्हणून मिटक्या मारत खूप चापला, ताव मारून खाल्ला आणि नंतर अगदी त्याची स्तुती करत काय झाला होता ना प्रसाद, अशी आठवण काढत काढत, मग ते प्रसादाचं भक्षण नाहीये, ते उदरभरण आहे साधन. आणि तेच भूक लागलेली असताना जे आपण जेवतो ते सुद्धा यज्ञ भावनेने जर तुम्ही जेवलात तर ते उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. यज्ञ कर्माच्या पातळीवर ते जाईल आणि प्रसाद भक्षण करणं हे साध्या उदरभरणाच्या पातळीवर येऊ शकतं. आणि ही जी भूमिका आहे उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म, ही भूमिका ही सगळ्या इंद्रियांच्या विषयांच्या सेवनामध्ये ठेवली पाहिजे, सतत डोक्यात ठेवली पाहिजे, असं हा श्लोक आणि ही ओळ सांगते. त्याच्यावरूनच ही गोष्ट किती अवघड आहे ते आपल्या लक्षात येईल की इंद्रियांनी विषयांचं सेवन करताना जर भान ठेवलं नाही तर आवश्यकतेचं प्रमाण केव्हा ओलांडलं जाईल आणि आवडीच्या प्रांताची सीमा ओलांडून आपण आसक्तीच्या प्रांतात कधी शिरू हे आपलं आपल्यालाच कळणार नाही. आणि आसक्तीच्या प्रांताची खासियत काय आहे की त्या प्रांतात प्रवेश करायला परवानगी लागत नाही, पण तिथून बाहेर पडायचं झालं तर दरवाजे खूप अवघड असतात उघडणं, म्हणजे बॅक जर्नी इज व्हेरी डिफिकल्ट. आणि त्यामुळे तिथून आत जातानाच तुम्हाला भान ठेवायचं की मला जायचंच नाहीये तिकडे, तर तिथून बाहेर यायला मी मग जाळ्यात फसणार आहे. मग त्याला उपाय काय आहेत तर सतत नामस्मरण करणं. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सतत नामस्मरण जर कर्म करताना नामस्मरणाची जोड त्याला दिली आणि दुसरं काय करायचं की मर्यादित सेवन करायचं. आवडलं तरी बस, एक लाडू खाल्ला आणि 4 लाडू खाल्ले, एक लाडू खाणंच तिथे थांबायचंय हे स्वतःला सारखं सांगायचंय. मर्यादित सेवन करण्याचंही भान राखायला पाहिजे, कारण इंद्रियांच्या द्वारे जे विषयांचं सेवन केलं जातं त्याच्यामध्ये गरजेबरोबरच उपभोग दृष्टी ही जास्त असते. म्हणजे गरज म्हणून अन्न खाणं आणि आवडलं म्हणून जास्त खाणं याच्यात फरक आहे. आणि त्यातली जी सीमारेषा असते ती पटकन ओलांडली जाऊ शकते. आणि जेव्हा आपण यज्ञ भूमिका जी ही आहे ती अग्नीत जेव्हा इंद्रियांच्या अग्नीमध्ये या विषयांचं हवन व्हायला हवं असेल तेव्हा विषय सेवन करताना यज्ञ भूमिका बरोबर जागरूक ठेवणं ह्याची गरज आहे. आणि इंद्रिय विषयक संयोग थांबवणं जे पहिला यज्ञ सांगितलं ते तर एक अवघड असेल तर मर्यादित विषय सेवन हे 7 अवघड आहे. कारण इथे आपल्याला स्वेच्छा आहे ना, इथे कसं की इंद्रिय विषय संयोगच नाहीये, परवानगीच नाहीये, पण इथे परवानगी आहे आणि स्वतःच स्वतःला कंट्रोल करायचे. त्यामुळे तो जर आपलं नियंत्रण राहायला हवं असेल तर त्याच्यासाठी प्रबळ यज्ञ भावना आणि योगज्ञानाचा उद्देश हा अंतःकरणामध्ये अतिशय सतत जागा आणि प्रखरपणे जागा असणं हे गरजेचं आहे, तरच आपल्याला ही गोष्ट साधू शकते. त्यामुळे या यज्ञामध्ये नुसत्या संयमानी भागत नाही तर त्याच्यात कर्मातली यज्ञ भावना आणि सतत ईश्वर स्मरण या 2 गोष्टींची जोड जेव्हा त्याला देऊ तेव्हा हा संयम आपल्याला साधू शकतो. आता हा संयमाचा अग्नी हा सतत अखंड तेवत कसा ठेवायचा याच्याविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी जे केलेलं वर्णन ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघूया. ज्ञानेश्वरी सकट पूर्ण होणं अवघडच होतं, पण आपण आज 25वा श्लोक पूर्ण करून 26व्यात गेलोय. छान आहेत हे श्लोक खूप. आणि हे ना आपल्याला म्हणजे 25व्यापेक्षा 26वा श्लोक हा आपल्याला उपयोगाचा आहे जास्त रोजच्या आचरणामध्ये, म्हणून तो आपल्याला जास्त महत्वाचा आहे. कारण ब्रह्म वगैरे ब्रह्मभावनेला आपण पोचायला अजून बरीच मजल मारायची आपल्याला. ठीक आहे, प्रार्थना म्हणून थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.